श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम. मंडळी, आज आपण 11वा सर्ग वाचणार आहोत. सुमंत्राच्या सांगण्यावरून राजा दशरथाचे सहपरिवार अंगराजाकडे जाणे व तेथून शांता व ऋष्यशृंगाला आपल्या घरी घेऊन येणे. त्यानंतर सुमंत्राने परत म्हटले, राजेंद्र, आपण पुन्हा माझ्याकडून आपल्या हिताची गोष्ट ऐका. ही गोष्ट देवांमध्ये श्रेष्ठ अशा बुद्धिमान सनतकुमारांनी ऋषींना ऐकविली होती. त्यांनी म्हटलं होतं, इक्ष्वाकू वंशात दशरथ नावानं प्रसिद्ध असा एक परमधार्मिक सत्यप्रिय राजा होईल. त्याची अंगराजाबरोबर मैत्री होईल. अंगराजाची एक अतिभाग्यशाली शांता नावाची मुलगी असेल. अंगदेशाच्या राजकुमाराचे नाव असेल रोमपाद. महायशस्वी राजा दशरथ त्याच्याजवळ जाईल व म्हणेल, धर्मात्मन, मला संतान नाही. जर आपण आज्ञा केलीत तर शांताचे पती ऋष्यशृंग येऊन माझा यज्ञ करतील. त्यामुळे मला पुत्रप्राप्ती होईल आणि माझ्या वंशाचं रक्षण होईल. राजाचे ऐकून मनापासून त्यावर विचार करून मनस्वी राजा रोमपाद शांताच्या पुत्रवान पतीला त्यांच्याबरोबर पाठवून देईल. ब्राह्मण ऋष्यशृंग आल्याने राजा दशरथाची सारी चिंता दूर होईल आणि ते प्रसन्न होऊन त्या यज्ञाचे अनुष्ठान करतील. यशाची इच्छा ठेवून धर्मज्ञ राजा दशरथ हात जोडून द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंगाला यज्ञ, पुत्र व स्वर्गप्राप्तीसाठी आणेल. तेव्हा ते प्रजापालक नरेश त्या श्रेष्ठ ब्रह्मर्षींकडून आपली इच्छित वस्तू प्राप्त करून घेतील. राजाला 4 मुलगे होतील. ते अत्यंत पराक्रमी, वंश वाढविणारे व विख्यात होतील. महाराजा पहिल्यानं सत्ययुगात शक्तिशाली देवप्रवर भगवान सनतकुमारांनी ऋषीच्या समोर अशीच कथा सांगितली. पुरुषश्रेष्ठ महाराज, म्हणूनच आपण स्वतः सेना घेऊन अंगदेशात जाऊन मुनिकुमार ऋष्यशृंगांना सत्कारपूर्वक इथे घेऊन या. सुमंत्राचे हे बोलणे ऐकून राजा दशरथाला फारच आनंद झाला. त्याने मुनिवर वसिष्ठांनाही सुमंत्राचे बोलणे ऐकविले आणि त्यांची आज्ञा घेऊन राण्यांना व मंत्र्यांना घेऊन ते अंगदेशास निघाले. तेथे विप्रवर ऋष्यशृंग राहत असत. मार्गात अनेक वने व नद्या पार करून ते हळूहळू त्या देशात जाऊन पोचले. तेथे पोचल्यावर त्यांना द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंग रोमपादाजवळच बसलेले दिसले. ते ऋषिकुमार प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी होते. त्यानंतर राजा रोमपादाने मित्रत्वाच्या नात्याने अत्यंत प्रसन्न वदनाने महाराज दशरथाची शास्त्र व विधीनुसार विशेष रूपाने पूजा केली व बुद्धिमान ऋषिकुमार ऋष्यशृंगाला राजा दशरथाबरोबर आपल्या मैत्रीची माहिती सांगितली. त्यावर त्यांनाही राजाचा सन्मान वाटला. या प्रकारे आदर सत्कार झाल्यावर नरश्रेष्ठ राजा दशरथ रोमपादाबरोबर तेथे 7-8 दिवस राहिला. त्यानंतर ते अंगराजाला म्हणाले, प्रजापालक नरेश, आपली मुलगी शांता हिनं आपल्या पतीसमवेत माझ्या नगरीत यावं, कारण तिथं एक फारच मोठे आवश्यक कार्य निघाले आहे. राजा रोमपादाने फारच छान असे म्हणून त्या बुद्धिमान महर्षीला जाण्यास परवानगी दिली आणि ऋष्यशृंगांना ते म्हणाले, विप्रवर, आपण शांताबरोबर महाराजा दशरथांकडे जावं. राजाची आज्ञा घेऊन त्या ऋषीपुत्राने तथास्तु म्हणून
राजा दशरथास आपण येऊ असे सांगितले. राजा रोमपादाचा होकार घेऊन ऋष्यशृंगाने आपल्या पत्नीबरोबर तेथून प्रयाण केले. त्यावेळेस शक्तिशाली राजा रोमपाद आणि दशरथाने एकमेकांना हात जोडून स्नेहपूर्वक आलिंगन दिले आणि अभिनंदन केले. मग मित्राचा निरोप घेऊन रघुकुलनंदन दशरथ तेथून निघाला. आपले शीघ्रगामी दूत त्याने अयोध्येच्या नागरिकांकडे पाठविले आणि निरोप पाठविला की सर्व नगर लगेच सजवा, सगळीकडे धुपाचा सुवास पसरू दे, नगराचे रस्ते झाडून धुवून त्यावर पाणी शिंपडा आणि सर्व नगरी ध्वजापताकांनी अलंकृत होऊ दे. राजा येणार कळल्यावर नगरजन प्रसन्न झाले. महाराजांनी त्यांच्यासाठी जो निरोप पाठविला होता त्याचे त्यांनी पूर्णपणे पालन केले. त्यानंतर राजा दशरथाने शंख, दुंदुभी इत्यादी वाद्यांच्या जल्लोषात विप्रवर ऋष्यशृंगास पुढे करून आपल्या सजलेल्या नगरीत प्रवेश केला. त्या द्विजकुमाराला पाहून सर्व नागरिक अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी इंद्रासारख्याच पराक्रमी असलेल्या दशरथाबरोबर प्रवेश करणाऱ्या ऋष्यशृंगांचा सत्कार केला. ज्याप्रमाणे देवांनी स्वर्गामध्ये सहस्राक्ष इंद्राबरोबर प्रवेश केलेल्या कश्यपनंदन वामनांचा सत्कार केला होता, त्याप्रमाणे हा सत्कार होता. ऋषींना अंतःपुरात नेऊन राजाने शास्त्रविधीनुसार त्यांची पूजा केली आणि त्यांच्याशी जवळीक निर्माण झाल्याबद्दल त्याला कृतकृत्य झाले. विशाल लोचना शांताला याप्रमाणे आपल्या पतीबरोबर आलेली पाहून अंतःपुरातील सर्व राण्यांना फार आनंद झाला. त्या आनंदात मग्न झाल्या. शांताही त्या राण्यांकडून आणि विशेषतः राजा दशरथाकडून आदर सत्कार झाल्यावर तेथे काही कालपर्यंत आपला पती विप्रवर ऋष्यशृंगाबरोबर अगदी सुखाने राहिली. इथे 11वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.